आणि पाथर्डी तालुक्यातील करुंडी कासार इथे घरून बांधून आणलेली भाजी भाकरी खात असलेल्या आंदोलकांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी पाहूया। आपण पाहू शकतो हे काही शेतकरी बांधव आहेत, काही नोकरी करणारे आहेत आणि हे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे पायी दिंडीसाठी जाणार आहेत। आणि आपण पाहू शकतो की ते पाटलांची वाट बघत, जरांगे पाटलांची वाट बघत इथे खाली जेवायला बसलेले आहेत। त्याच्यामुळे ही बाजू सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आपण यांच्याशी बातचीत करून समजून घेऊया नेमके कुठून आलेत, काय भावना आहेत। दादा, कुठून आलेला आहात, काय भावना, तुम्ही आता जेवताय, घरातूनच जेवण बांधून आणलेलं दिसतंय। नमस्कार, मी बळीराम बाबासाहेब शेलार, राहणार मानकुरवाडी, तालुका जिल्हा बीड या गावामधून आलेलो आहे। मी एक मराठा म्हणून आलेलो आहे आणि माझ्या गावातील जवळजवळ 15 ते 20 लोक सगळे उद्योगधंदे, नोकरदार वगैरे सगळे घरचे कामधंदे सोडून सगळे फक्त मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासाठीच आलेले आहेत। आम्ही कमीत कमी आमच्या गाडीमध्ये 20 ते 25 दिवस खायला पुरेल एवढं अन्नधान्याचा साठा आमच्यासोबत गाडीमध्ये आहे। पाणी, अंथरूण, पांघरूण, मोबाईल चार्जिंगसाठी सगळी सोय आणि सर्व म्हणजे एकजुटीने एक मराठा आरक्षणासाठी तळमळीने आम्ही गावातून सर्वजण आलेलो आहोत। तुम्ही म्हणताय की कामधंदा वगैरे जे आहेत ते सध्या तुम्ही सोडून मग आलेला आहात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग कामधंदा सोडून आलेला आहात, आता घराकडे कोण आहे? 15-20 दिवस कामधंदा बंद असेल, त्याचा काही विचार केलाय? मुलगा पत्नी हे घरी आहेत। कामधंदा बंद असणार आहे, त्या संदर्भात काही विचार केलाय की आपण मुंबईला जातोय आरक्षणाची लढाई लढायला, मात्र आपला कामधंदा बंद असणार आहे? हे आरक्षणमुळे कामधंद्याला बघून जमत नाही, चालत नाही। आरक्षणापुढे कामधंद्याला बघून जमत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर आमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे ना, जिंदगीच्या लेकराबाळाच्या जिंदगीचा प्रश्न आहे, त्यासाठी आरक्षणाला निघालो आम्ही मुंबईला। जरांगे पाटील सुद्धा मुंबईला येतात, म्हणजे मागचे अनेक महिने त्यांचा लढा आपण बघतोय, त्यांचा लढा बघून कसं वाटतंय? आता त्यांना साथ द्यायला तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मुंबईला निघताय, काय भावना? हा, आम्ही आता मुंबईला जाणार आहे। जरांगे पाटील जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत वापस येणार नाहीत। आमच्या गावामधून आम्हाला लोकांनी वर्गणी करून 1000 रुपये वर्गणी करून 1 लाख रुपये दिलेत। आम्ही 1 महिना बी राहू शकतो मुंबईमध्ये आणि आम्ही गावकऱ्याचं एक आश्वासन आहे, किती दिवस बी लागू तुम्हाला खर्च आम्ही इथून पुरू शकतात। गावकऱ्याचा एक प्रतिसाद चांगला आहे। हा, कष्ट करून लोक पैसे देतात, ऊस तोडणारे पण द्यायला लागले। मनोज जरांगे पाटील यांची ती वाट बघतायत आणि वाट बघत असताना त्यांनी घरून बांधून आणलेली त्यांची भाजी भाकरी, चटणी, कोथिंबीर, टोमॅटो, जे काही अन्न त्यांनी बांधून आणलेलं आहे, सोबत भडंग दिसते, ते सगळं अन्न ते सध्या आपल्याला खाताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन ललित सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, बीड।